नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो पार्ट पाहणार आहे हा आपला तसा पाहिलं तर पुस्तकामध्ये नाहीये, पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेला मुलं ज्या वेळेला डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस ज्या वेळेला सॉल्व्ह करत असतात त्यावेळेला गॅमेट फॉर्मेशनच्या मेथडमध्ये म्हणजे गॅमेट कसे फॉर्म करायचे इथं ते बऱ्याच वेळेला चुकतात. मग हे चुकण्याचा प्रॉब्लेम हा दूर करण्यासाठी मी आज एक छोटासा लेक्चर तुमचं एक्स्ट्राच ऍड करतोय. तर ते म्हणजे आहे द मेथड विच इज युज्ड फॉर द गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट कशा पद्धतीनं फॉर्म केले जातात किंवा करू शकता ह्याची एक मेथड, सोपी मेथड ही मी तुमच्या समोर देतोय. ही बऱ्याच वेळेला जर तुम्ही पाहिलं तर जेनेटिक्स हा जो आपला पार्ट आहे या लेक्चर बद्दल आपण जर पाहिलं तर हा जिथं कुठं तुम्ही लाईफ सायन्सेसमध्ये ग्रॅज्युएशनला जाल त्या सगळ्या ठिकाणी जेनेटिक्स हा तुम्हाला बेस असणारच आहे. आणि याच्या सगळ्याचा बेस हा मेंडेलियन लॉ हे तुम्हाला असणारच आहे. आणि हे जर असतील तर 100% तुम्हाला गॅमेट फॉर्मेशन पण असणारच आहे. मग हे जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर एक सोपी टेक्निक मी तुमच्या समोर मांडतोय. एकदम सोपं आहे. या मेथडचं नाव आहे दिस मेथड इज नोन ॲज ब्रॅकेट मेथड. दिस मेथड इज नोन ॲज ब्रॅकेट मेथड. ओके. मग या ब्रॅकेट मेथडमध्ये काय केलं जातं, गॅमेट फॉर्मेशन हे काढायला शिकायचं कसं, कशा पद्धतीनं गॅमेट्स काढायचे हे आपण इथं बघणार आहे. बघा, काही बेसिक गोष्टी आधी आपण समजून घेऊया. एक, कुठलाही ऑर्गॅनिझम हा जर सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार असेल तर त्याच्यापासून तयार होणारे जे काही गॅमेट्स आहेत हे कसे असणार आहेत, हॅप्लॉइड असणार आहेत. म्हणजे कन्सिडर करा की मेल आहे, हा मेल आहे, पुरुष आहे, हा ह्युमन. एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. ओके. ह्युमनचा क्रोमोसोम नंबर हा किती आहे, 46. ओके. जर हा मेल आहे याच्यापासून स्पर्म तयार होणार असतील तर हे कसे असणार आहेत, हॅप्लॉइड. म्हणजे याच्यामध्ये डबल सेट ऑफ क्रोमोसोम जर असेल तर तो त्यांचा क्रोमोसोमचा नंबर हा जर 46 असेल तर याच्यापासून तयार झालेल्या स्पर्मचा नंबर हा किती असणार आहे, 23 असणार आहे. मग स्पर्म हा कोण झाला, गॅमेट झाला. सायमल्टेनियसली ही जर आपण फिमेल कन्सिडर केली तर सेम फिमेल मध्ये सुद्धा क्रोमोसोमचा नंबर n इज इक्वल टू किती असणार आहे, 23. हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. गॅमेट फॉर्मेशनची जी मेथड आहे या मेथडला आपण म्हणतो दिस मेथड इज नोन ॲज गॅमेटोजेनेसिस. म्हणजे द प्रोसेस इन विच गॅमेट्स आर फॉर्म इज नोन ॲज गॅमेटोजेनेसिस. मग अशा पद्धतीनं गॅमेटोजेनेसिस मध्ये डबल सेट ऑफ क्रोमोसोम जो आहे याचं कन्व्हर्जन हा सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम मध्ये होतं आणि क्रोमोसोम नंबर हा रिड्यूस होतो बाय हाफ, का तर तिथं घडतं मिओसिस. त्यामुळे इथं क्रोमोसोम नंबर अर्ध्याने कमी झाला आणि तो किती झाला, 23 झाला. ही पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. आता गॅमेट फॉर्मेशन आपल्याला शिकायचंय. मग याच्यासाठी एक कॉमन एक्झाम्पल आपण घेऊया, कन्सिडर करू. पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया की पुस्तकातलं आपण एक्झाम्पल घेऊया की आपल्याला काय करायचंय, कॅपिटल टी चे गॅमेट काढायचे. आपल्याला काय करायचंय, कॅपिटल टी चे गॅमेट काढायचे. आता याच्यासाठी एक रूल लक्षात घ्या. जेनेटिक्समध्ये एक रूल आहे. आता हा जर डबल सेट ऑफ क्रोमोसोम आहे म्हणजे पेअर ऑफ क्रोमोसोम असेल तर याच्यापासून जे काही गॅमेट तयार होतील हे कसे असणार आहे, एक सेट हा म्हणजे n इज इक्वल टू म्हणजे टी आला, इथं अर्धा झाला आणि इथं हा पण काय आला, कॅपिटल टी आला. ओके. हा जर 2n आहे तर हा n इज इक्वल टू काय येणार, टी, आणि दुसरा कसा येणार, कॅपिटल टी. मग हा होमोझायगस आहे त्यामुळं आपण लिहित असताना कधीही दोन गॅमेट कधीही लिहायचे नाहीत. बऱ्याच वेळेला हीच चूक आपल्याकडनं होते की आपण काय करतो, कॅपिटल टी चे गॅमेट हे आपण लिहिताना कसे लिहितो, दोन लिहितो, पण हे कधीही लिहायचे नाहीत. का तर दोन्हीकडे काय असणार आहे, तेच अल्फाबेट असणार आहे. म्हणजे ते कुठले, कॅपिटल टी, तोच एल एंटर केलेला असणार आहे. त्यामुळं आपल्याला जर गॅमेट काढायचे असतील कॅपिटल टी चे तर एकच गॅमेट आपण लिहायचा आहे, तर तो म्हणजे आहे ओनली कॅपिटल टी. मग इथं मी मेन्शन करतो हा झाला याचा गॅमेट. ओके. तो काय झाला, कॅपिटल टी. सेकंड एक्झाम्पल सेम आपण कन्सिडर करू की रिंकल्ड सीड आहे. रिंकल्ड सीड आहे, सुरकुतलेलं बी आहे मटारचं. मग याचं पण आपल्याला विचारला याचं गॅमेट काढा तर ते पण सेम आहे. हा कोण आहे, होमोझायगस रेसेसिव्ह. मग हा पण होमोझायगस असल्यामुळे
याचे पण गॅमेट काय येणार, फक्त आणि फक्त स्मॉल आर. 2 वेळा आपण गॅमेट लिहित बसायचं नाही. ज्या वेळेला होमोझायगस असेल त्यावेळेला स्मॉल आर अशी लिहायची गरज नाही. तो फक्त आपण एकदाच मेन्शन करायचा, तर तो म्हणजे आहे स्मॉल आर. ओके, हे पहिल्यांदा कळालं. मग हे याच्यामधला हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. आणखीन एक अल्फाबेट घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल कन्सिडर करू आपण. कॅपिटल ए. तुम्ही जेनेटिक्समध्ये ज्या वेळेला हे क्रॉस करता तर याच्यामध्ये कुठलंही अल्फाबेट तुम्ही ए पासून झेड पर्यंत कुठलंही अल्फाबेट तुम्ही यूज करू शकता. मग तुम्ही टॉलनेससाठी कॅपिटल ए घेतला तरी चालेल, राऊंडनेससाठी कॅपिटल ए घेतला तरी चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही. ओके, मग याच्यापासून गॅमेट येणारा तो काय येईल? आता तुम्ही थोडासा विचार करा, याच्यापासून येणारा गॅमेट हा काय येईल? हा पण कोण आहे? होमोझायगस डॉमिनंट आहे. मग याच्यापासून येणारा गॅमेट हा काय येईल? तर तो काय असणार आहे? कॅपिटल ए. हे सोपं आहे, इथपर्यंत सोपं आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला होमोझायगस कंडिशन असेल त्यावेळेला आपल्याला 2 वेळा त्याला घ्यायचं नाही, त्याला फक्त एकदाच आपल्याला लिहायचं आहे, एकदा मेन्शन करायचं. हा झाला या संदर्भातला एक छोटासा रूल. आता आपण रूल नंबर 2 बघूया. बघा, कन्सिडर करू आपण एक चौथं एक्झाम्पल, की जिथं डायहायब्रिड क्रॉस असेल त्यावेळेला नक्की गॅमेट फॉर्मेशन हे कसे असतात. कन्सिडर करू 2 कॅरेक्टर आहेत. एक आहे एक आहे हाईट ऑफ प्लांट आणि दुसरा आहे शेप ऑफ सीड. मग कॅपिटल टी कॅपिटल आर हे एक आपण सहज म्हणून एक एक्झाम्पल घेतलं. बघा, आता याचे गॅमेट कसे काढायचे? बऱ्याचदा तुमच्याकडनं काय होतं की गॅमेट काढायचे म्हटल्यानंतर सरांनी तर सांगितलेलं आहे की गॅमेट हे कसे असतात? हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड म्हणजे की त्याच्यामध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम असतो. मग तुम्ही काय करता? गॅमेट असे लिहिता, कॅपिटल टीचा एक गॅमेट, दुसरा काय झाला कॅपिटल आरचा दुसरा गॅमेट, तिसरा गॅमेट कॅपिटल टी कॅपिटल आर असं लिहून टाकता. मग हे चुकीचं आहे. हे आपल्याला इथं लिहायचं नाहीये. काय मी सांगतो बघा, लक्षात घ्या. ज्या वेळेला डायहायब्रिड क्रॉस असेल किंवा कुठलाही एकापेक्षा अधिक कॅरेक्टर ज्या वेळेला क्रॉसमध्ये कन्सिडर केले जातील त्यावेळेला एका कॅरेक्टरसाठी जे अल्फाबेट कन्सिडर केलंय ते त्याच्यामध्ये आलंच पाहिजे. मग इथं किती कॅरेक्टर कन्सिडर केलेत? 2. मग एक हाईट साठीच आहे आणि दुसरं शेप साठीच आहे. मग एक याचं पण अल्फाबेट आलं पाहिजे आणि एक याचं पण अल्फाबेट आलं पाहिजे. मग गॅमेट कसे तयार होतील याच्यामध्ये? म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बोली भाषेमध्ये एक टी आणि एक आर आलाच पाहिजे, अशा पद्धतीने गॅमेट आपले तयार होणार. ओके, मग हा आहे होमोझायगस. त्यामुळे मी मग अशी काय सांगितलं की होमोझायगस असेल तर आपण एकदाच तो मेन्शन करायचा आहे. मग त्यामुळे आहे हा होमोझायगस, त्यामुळे मी एकदाच कॅपिटल टी घेतला. हा पण आहे होमोझायगस, त्यामुळे मी एकदा कॅपिटल आर घेतला. आणि याचे जे काही गॅमेट तयार होईल हा फक्त आणि फक्त काय असणार आहे? एकच असणार आहे. आणि तो म्हणजे काय आला? कॅपिटल टी कॅपिटल आर. कळालं? सेम आपण एक्झाम्पल बघू. अल्फाबेट फक्त चेंज करू. कॅपिटल ए कॅपिटल बी. ओके, आता याचे गॅमेट कसे येणार आहे? आता जसं मी सांगितलं तसं या दोघांपैकी प्रत्येकी एक एक अल्फाबेट आलंच पाहिजे. मग इथं आपण पहिलं अल्फाबेट घेतलं कॅपिटल ए आणि याच्यातलं दुसरं घेतलं कॅपिटल बी. याचे परत दुसरे गॅमेट होणार नाही. याचं कारण म्हणजे काय? हा होमोझायगस कंडिशन मध्ये, हा सुद्धा कसा आहे? होमोझायगस कंडिशन मध्ये. आता तुम्ही मला सांगा, पुढचं एक एक्झाम्पल सेम आपण घेऊ. XX YY याचे गॅमेट काय येतील? एकदम सोपं आहे. याचे गॅमेट जे येणार आहेत तर ते म्हणजे आहे फक्त आणि फक्त कॅपिटल एक्स अँड कॅपिटल वाय. हे कळालं? ओके, आता पुढचं एक्झाम्पल. आता कन्सिडर करा, हेच हेट्रोझायगस मध्ये आपण कसं काढायचं. हेट्रोझायगस जर कंडिशन असेल तर आपण कशा पद्धतीने हे गॅमेट फॉर्मेशन करायचे. आता मगाचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. कॅपिटल ए, ओके, पुढे कॅपिटल ए हा होमोझायगस आहे, कॅपिटल बी हा आणि स्मॉल बी. मग जर
हे हा जर पॅरेंट असेल तर याचे गॅमेट कसे येणार हे आपण समजून घेऊ. बघा आता मी मगाशी काय रूल सांगितलेला आहे की जेवढे काही कॅरेक्टर तुम्ही क्रॉसला कन्सिडर केलेले असतील त्याच्यातलं एक अल्फाबेट हे येणारच आहे. म्हणजे कसं की एक ए हा आलाच पाहिजे आणि एक बी हा आलाच पाहिजे. मग याच्यापासून गॅमेट जे तयार होतील ते कसे तयार होतील हे बघा. हे गॅमेट काढायची मेथड आहे, या मेथडला म्हणतात ब्रॅकेट मेथड. मग बघा कॅपिटल ए हा होमोझायगस आहे त्यामुळे इथं ब्रॅकेट मेथड प्रमाणे फक्त आपण काय करतोय एक अल्फाबेट लिहितोय तर ते म्हणजे कुठलं आलं कॅपिटल ए. आता ही जी कंडिशन आहे ही कशी आहे होमोझायगस आहे का नाही ती हेट्रोझायगस आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन ॲलेल आले, एक आला कॅपिटल बी म्हणजे जो डॉमिनन्ससाठी कारणीभूत आहे आणि जो रेसेसिव्ह आहे तो हा. मग याचे गॅमेट काय येतील हे बायफर्गेशन करायचं आणि याचे गॅमेट काढायचे. याचे गॅमेट कसे येतील बघा ही मेथड यूज करा. इथं गॅमेट काय आला कॅपिटल ए कॅपिटल बी हा गॅमेट. गॅमेट हे इंडिकेट करताना नेहमी सर्कल यूज करा म्हणजे तुम्हाला एकदम सोपं समजून घ्यायला जाईल की गॅमेट्स आर म्हणजे गॅमेट्स हे जर तुम्हाला इंडिकेट करायचे तर त्याच्यासाठी काय तुम्ही यूज केलं पाहिजे सर्कल. ओके पुढे याचं गॅमेट काय येईल कॅपिटल ए स्मॉल बी. मग अशा पद्धतीनं याचे गॅमेट किती झाले तर ते 2 झाले. कसे ए मध्ये व्हेरिएशन आहे का नाही म्हणजे ए हा होमोझायगस आहे त्यामुळे मी एकदाच लिहिलं. बी मध्ये व्हेरिएशन आहे एक कॅपिटल लेटर मध्ये आहे दुसरं स्मॉल केस मध्ये आहे. मग त्यामुळं एकदा कॅपिटल लेटर आणि दुसरं स्मॉल लेटर. मग त्यामुळं कॉम्बिनेशन कसं झालं बघा कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए कॅपिटल बी दुसरं कॅपिटल ए स्मॉल बी. मग याचे गॅमेट जे तयार होणार आहेत हे गॅमेट किती तयार होतील 2 गॅमेट्स हे याच्यापासून तयार होणार आहेत. ओके कळालं हे सगळ्यांना. सेम एक्झाम्पल आपण इथं घेऊ. आता बघा तुम्ही मला सांगा आपल्या रेग्युलर ह्याच्याप्रमाणे कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर. आता याचे गॅमेट्स कसे येणार आहेत बघा कॅपिटल टी हा होमोझायगस आहे आणि सॉरी हाईटसाठीचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे होमोझायगस कंडिशन मध्ये आणि शेप ऑफ सीडचं कॅरेक्टरिस्टिक आहे हे हेट्रोझायगस कंडिशन मध्ये. त्यामुळे लक्षात घ्या होमोझायगस कंडिशनसाठी नेहमी आपण काय करतो एक अल्फाबेट यूज करणार तर ते म्हणजे आहे फक्त कॅपिटल टी. आर मध्ये व्हेरिएशन आहे त्यामुळं आपण इथं याचं बायफर्गेशन केलं मग आपल्याला काय मिळालं कॅपिटल आर स्मॉल आर. आणि याच्यापासून काय गॅमेट येणार आहेत आपल्याला क्रिएट होतील बघा कॅपिटल टी कॅपिटल आर हे कॉम्बिनेशन आलं दुसरं काय आलं कॅपिटल टी स्मॉल आर. मग अशा पद्धतीनं ब्रॅकेट मेथडचा यूज करून हे तुम्ही गॅमेट काढू शकता. आता थोडंसं पुढं थोडीसं चेंज करू आपण. बघा कॅपिटल एक्स स्मॉल एक्स कॅपिटल वाय याचे गॅमेट्स काय येतील हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे कॉम्बिनेशन आहे तर याचे गॅमेट्स काय येतील ते बघा. मी जसं सांगितलं याच्यामध्ये व्हेरिएशन आहे त्यामुळे ज्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे तो 2 वेळा जेवढ्या वेळा व्हेरिएशन आहे ते आपण मेन्शन करायचं. मग कॅपिटल एक्स स्मॉल एक्स. वाय मध्ये व्हेरिएशन आहे का नाही मग त्यामुळे वाय आपण एकदाच लिहिला कॅपिटल वाय. मग याच्यापासून जे गॅमेट तयार होतील हे पण किती असतील 2 असतील. ते कसे आले तर बघा कॅपिटल एक्स कॅपिटल वाय हा एक गॅमेट दुसरा स्मॉल एक्स आणि कॅपिटल वाय. अशा पद्धतीनं हे झाले 2 गॅमेट्स. आता इथं फक्त चेंज काय केलेलं आहे की फर्स्ट पोझिशनला आपण व्हेरिएशन क्रिएट केलेलं आहे. मग याच्यामुळे कुठेही कन्फ्यूज होऊ नका. लक्षात घ्या जेवढे व्हेरिएशन आहे तेवढ्या वेळेला तुम्हाला तो मेन्शन केला पाहिजे. व्हेरिएशन नसेल तर तुम्हाला तो एकदाच मेन्शन केला पाहिजे. मग अशा पद्धतीनं याचे गॅमेट्स काय आले कॅपिटल एक्स स्मॉल एक्स कॅपिटल वाय चे गॅमेट आले 2 तर ते म्हणजे आले कॅपिटल एक्स कॅपिटल वाय दुसरा आला स्मॉल एक्स स्मॉल वाय. हे झाले डायहायब्रिड क्रॉसच्या बाबतीत. ओके थोडंसं आणखीन पुढे जाऊ आपण डिफिकल्टी लेवल आणखीन थोडी हळूहळू रेज करू. बघा आता सेम एक्झाम्पल आपण घेऊया. बघा
कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. पुढचं एक्झाम्पल काय आपल्याला कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. आता याचे गॅमेट कसे काढणार हे आपल्याला आहे, हे कॉम्बिनेशन आपल्याला आहे. ज्या वेळेला F1 प्रोजेनी आपल्याला मिळते, F1 प्रोजेनी ही कशी आली कम्प्लिटली हेट्रोझायगस आहे. मग याचेच गॅमेट आपण डायहायब्रिड क्रॉस मध्ये काढताना चुकतो, इथं आपण चुकतो. मग ही मेथड लक्षात घ्या. ओके, कॉन्सन्ट्रेट करा. बघा ए मध्ये व्हेरिएशन आहे का, तर ते आहे. बी मध्ये व्हेरिएशन आहे का, तर ते पण आहे. मग आता अशा कंडिशन मध्ये तुम्ही कसं लिहिणार, कशी गॅमेट काढणार. बघा ए मध्ये व्हेरिएशन आहे, त्यामुळे आपण काय सांगितलंय की तो जेवढ्या वेळा व्हेरिएशन आहे तेवढ्या वेळा मेन्शन केला पाहिजे. मग इथं एकदा आपण मेन्शन केला आणि इथं एकदा मेन्शन केला. कॅपिटल ए हा इथं, स्मॉल ए हा इथं. ओके, आता बी मध्ये व्हेरिएशन आहे का, तर ते पण आहे. मग आपण काय केलं, बी मधलं व्हेरिएशन मेन्शन केलं. कॅपिटल बी स्मॉल बी इथं आपण मेन्शन केलं, कॅपिटल बी स्मॉल बी. मग याचे गॅमेट्स कसे होतील, कसे आणि किती तयार होतील, तर ते बघा. पहिला गॅमेट काय तयार होणार, याचा कॅपिटल ए कॅपिटल बी हा पहिला गॅमेट. दुसरा गॅमेट काय येईल, कॅपिटल ए स्मॉल बी दुसरा गॅमेट. आता याचे स्मॉल ए कॅपिटल बी अँड द लास्ट वन स्मॉल ए स्मॉल बी. मग आपल्याला इथे किती गॅमेट मिळाले या कॉम्बिनेशन पासून, तर या कॉम्बिनेशन पासून आपल्याला मिळाले 4 गॅमेट. आणि हेच आपल्याला डायहायब्रिड क्रॉस मध्ये बघायचंय. हेच लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट सांगतो की पॅरेंटल कॉम्बिनेशन कधीही राहत नाही. हे जे ॲलेल आहेत, ज्या वेळेला एकापेक्षा अधिक जीन्स असतील तर ते काय करतात, ॲलेल्स हे एक्सप्रेस होतात इंडिपेंडंटली. म्हणजे ए बी किंवा सपोज कन्सिडर करा कॅपिटल ए कॅपिटल बी हे जर पॅरेंटल कॉम्बिनेशन असेल तर तेच पुढे कंटिन्यू होणार नाही, ह्या कुणाबरोबरही कंबाईन करणार. म्हणजे ॲलेल हे इंडिपेंडंटली बिहेव करतात. मग हे आपल्याला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये बघायचंय. ओके, मग इथं आपल्याला कळतंय की याच्यापासून गॅमेट किती तयार झाले, डायहायब्रिड क्रॉस असू दे, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट असू दे, या ठिकाणी हे आपल्याला काढायला येतं. गॅमेट किती तयार झाले, 4. ओके, सेम एक्झाम्पल पुस्तकातल्या प्रमाणे आपण घेऊ. हे चेंज करू बघा. सेम एक्झाम्पल आपण घेऊ, फक्त अल्फाबेट चेंज करू. बुक प्रमाणे आपण जाऊ, टेक्स्ट बुक प्रमाणे. बघा कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. येलो कलर ऑफ सीड आणि हा कसा आहे राऊंड शेप ऑफ सीड. मग इथं येलो सीड विथ राऊंड शेप हे झालं कॅरेक्टरिस्टिक. मग याचे गॅमेट कसे काढायचे हे आपल्याला डायहायब्रिड क्रॉस मध्ये विचारलं जातं. मग इथं आपण चुकतो, हे चुकायला नको म्हणून आपण परत सेम ही यूज करू, ब्रॅकेट मेथडचा यूज करू. हे तुम्ही सॉल्व्ह करत असताना तिथे लिहिलं तरी चालेल आणि रफ पेज मध्ये मागं तुम्ही केलं तरी चालेल, काही तसा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, मग ब्रॅकेट मेथड प्रमाणे बघा गॅमेट कशी येतील. वाय मध्ये व्हेरिएशन आहे त्यामुळे आपण लिहिलं कॅपिटल वाय, दुसरा लिहिला स्मॉल वाय. ओके, पुढे आर मध्ये व्हेरिएशन आहे का, तर ते पण आहे कॅपिटल आर स्मॉल आर. सायमल्टेनियसली तेच कॉम्बिनेशन आपण इथे रिपीट करायचं, कॅपिटल आर स्मॉल आर. मग गॅमेट आपल्याला काय मिळाले, संपलं. हे 4 गॅमेट आपल्याला मेल पासून मिळतील. सेम कॉम्बिनेशन सेल्फिंग आहे त्यामुळे फिमेल पासून पण सेम गॅमेट मिळतात. मग तेच आपण फक्त रिपीट करायचे असतात. मग चुकतो आपण इथे, मग हे चुकू नये म्हणून ब्रॅकेट मेथड ही तुम्ही यूज करा. ओके, मग गॅमेट काय मिळाले बघा आपल्याला, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. अशा पद्धतीनं आपल्याला या कॉम्बिनेशनचे गॅमेट किती मिळाले, 4. ओके, आता परत थोडासा चेंज करू, बघू. आता जर तुम्हाला समजलेलं असेल, हे नाहीये, हे आत्ता आपल्याला 12वीला एक्झामला नाहीये, पण ज्या वेळेला तुम्ही ऍग्रिकल्चरला जाल
बीएससी ॲग्री हॉर्टीला जाल त्यावेळेला हे तुम्हाला आहे. मग गॅमेट कसे काढू शकतो हे आपल्याला इथं बघता येईल. बघा इथं कसं काढू शकतो आपण, एक कॉम्बिनेशन चेंज करतो. सेम एक्झाम्पल, फक्त थोडंसं अल्फाबेटमध्ये चेंज. कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. मगाशी आपण पाहिलेलं वाय मध्ये व्हेरिएशन आहे का? नाही. मग आर मध्ये व्हेरिएशन आहे, लगेचच आपण काय केलं, हे आपण पाहिलेलं आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल आर, आणि दुसरा गॅमेट काय मिळाला? कॅपिटल वाय, स्मॉल आर. हे झाले याचे गॅमेट. ओके, हे आतापर्यंत आपण सगळं पाहिलं मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. जर तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन आणखीन सांगतो, जर हा ट्रायहायब्रिड क्रॉस असेल तर मात्र गॅमेट कसे काढायचे. बघा हे नाही आता आपल्याला, ज्या वेळेला स्किन कलर इन ह्युमन बिंग हे कॅरेक्टरिस्टिक होतं जुन्या सिलेबस प्रमाणे, त्यावेळेला हा आपल्याला पार्ट होता. मग याचे गॅमेट आपण कसे काढले असते. इथे एक एक्झाम्पल घेऊ, कन्सिडर करू, सोपं पहिल्यांदा घेऊ. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी. ट्रायहायब्रिड क्रॉस. ट्रायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? ॲज अ नेम इंडिकेट, 3. ए क्रॉस इन विच 3 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर कन्सिडर. मग याचे गॅमेट काय येतील? लक्षात घ्या, होमोझायगस असेल तर फक्त आपल्याला एकच अल्फाबेट लिहिलं पाहिजे. मग ए लिहिला, दुसरा अल्फाबेट काय? बी, हे पण होमोझायगस आहे. तिसरा अल्फाबेट काय आहे? कॅपिटल सी. मग याचा गॅमेट फक्त आणि फक्त काय येणार? एकच येणार, तर तो म्हणजे आला कॅपिटल ए, बी, सी. ओके, थोडंसं पुढे जाऊन आणखीन चेंज करू. एक्झाम्पल, ओके, कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी. आता याचे गॅमेट कसे येतील हे आपण इथं समजून घेऊया. बघा ए मध्ये व्हेरिएशन आहे का? तर आहे. त्यामुळे व्हेरिएशन आहे म्हणल्यानंतर आपण किती वेळा लिहायचं त्याला? जेवढ्या वेळा व्हेरिएशन आहे तेवढ्या वेळा आपण मेन्शन करायचं. मग मी इथं मेन्शन केलं 2 वेळा. ओके, मग कॅपिटल ए इथं लिहिला, स्मॉल ए इथं. बी मध्ये व्हेरिएशन आहे का? तर नाहीये. त्यामुळे मी डायरेक्ट इथं लिहितो कॅपिटल बी. ओके, इथं पण मी लिहिला कॅपिटल बी. सी मध्ये व्हेरिएशन आहे का? नाही. मग याचे गॅमेट काय आले? 2 आले. तर ते म्हणजे आहे कॅपिटल ए, बी, सी, आणि दुसरा गॅमेट काय आला? स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. पुढं आणखीन थोडासा चेंज करू. ओके, आता इथं एकदाच मी हेट्रोझायगस कंडिशन क्रिएट केलेली, आता इथं आपण 2 वेळा क्रिएट करू. याचे गॅमेट कसे येतील हे आपण इथं बघू. बघा ए मध्ये व्हेरिएशन आहे. बी मध्ये आहे का? बी मध्ये पण आहे. कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल बी, स्मॉल बी. सी मध्ये व्हेरिएशन आहे का? तर सी मध्ये व्हेरिएशन नाही. व्हेरिएशन नाही म्हटल्यानंतर डायरेक्ट आपण तो मेन्शन करायचा, बायफर्गेशन करायची गरज नाही. मग आपल्याला गॅमेट काय मिळाले याच्यापासून? कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, हा पहिला. दुसरा काय मिळाला? कॅपिटल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी. इथं आपल्याला काय मिळाला? स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, अँड द लास्ट वन स्मॉल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी. हे झाले याचे गॅमेट. अशा पद्धतीनं जेवढे व्हेरिएशन आहेत तेवढे आपण तिथं मेन्शन करायचे. मग किती गॅमेट तयार झाले याच्यापासून? तर 4 गॅमेट तयार झाले. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. जर सगळेच हेट्रोझायगस कंडिशन असेल तर कसं होईल? बघा ए मध्ये व्हेरिएशन आहे का? आहे. 2 वेळा मेन्शन केलं. कॅपिटल ए, स्मॉल ए. बी मध्ये व्हेरिएशन आहे का? तर ते पण आहे. कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल बी, स्मॉल बी. आता सी मध्ये पण व्हेरिएशन आहे. मग बीच्या पुढे आपण परत लिहायचं कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल सी, स्मॉल सी. सायमल्टेनियसली इथं पण कॅपिटल सी, स्मॉल सी. दोघांमध्ये डिफरन्स कळेल इथपर्यंत असा तुम्ही काढा. कॅपिटल सी, स्मॉल सी. मग याचे गॅमेट कसे येतील? बघा पहिला गॅमेट कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, हा पहिला गॅमेट.
दुसरा कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल सी. पुढं कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी. पुढे कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल सी. हेच आपण इथे मेन्शन करूया. बघा पहिला गॅमेट काय आला, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी पहिला. दुसरा कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल सी. कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल सी. आता पुढं कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी. कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी. कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी हा तिसरा. चौथा कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल सी. कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल सी. हे झाले याचे 4 गॅमेट. आता याचे सेम कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी, सॉरी स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल सी. ओके, मग स्मॉल ए कॅपिटल बी कॅपिटल सी हा पहिला. दुसरा स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी हा दुसरा. स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी. आता पुढे तिसरा याच्यातला स्मॉल ए स्मॉल बी कॅपिटल सी. स्मॉल ए स्मॉल बी and the capital C. And the last one, small a, small b, small c. Small a, small b and small c. अशा पद्धतीनं याचे किती गॅमेट आले, तर हे 4 आणि हे 4. 4 आणि 4 हे झाले 8. 8 मेलचे गॅमेट 8 फिमेलचे गॅमेट असा मिळून तुमचा हा सगळा क्रॉस सॉल्व्ह व्हायचा. ज्या वेळेला स्किन कलरिंग ह्युमन बिंग होतं त्यावेळेला ह्या अशा पद्धतीनं आपल्याला गॅमेट काढायला होते. मग तुम्ही ही एक मेथड यूज करू शकता. या मेथडचं नाव आहे ब्रॅकेट मेथड. मग अशाच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या मेथडनी सुद्धा हे गॅमेट तुमच्या पद्धतीनं तुम्ही हे घरी प्रॅक्टिस करायची आणि मग गॅमेट काढायला शिकायचे. थँक्यू.